नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज महाराष्ट्रासमोर खूप मोठं कोड पडलंय। हे कोड आहे ते मराठा आरक्षण आणि शासनाच्या भूमिकेतलं। कारण ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या संदर्भातून मुंबईकडे रवाना झालेत आणि ओबीसीतून ज्या पद्धतीची आरक्षणाची मागणी घेत आझाद मैदानात त्यांचा हा एल्गार होणार आहे किंवा हे उपोषण होणार आहे। या उपोषणाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राचे डोळे आता या आंदोलनाकडे लागलेले आहेत। वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची परिस्थिती सध्या देवेंद्र फडणवीसांची झालेली आहे की इकडं आड आणि इकडं विहीर। कारण की इकडं ओबीसी आंदोलनाला जर धक्का लागेल तर महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, तर दुसरीकडे मराठा समाजाला जर हे आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज या आझाद मैदानातल्या आंदोलनातून माघार घेणार नाही। म्हणजे ही करो किंवा मरोची परिस्थिती आज शासनासमोर येऊन ठेपलेली आहे आणि या शासनाच्या या परिस्थितीतून शासन नेमकं कसा मार्ग काढेल आता हा येणारा काळच ठरवेल। कारण ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीपासून ते आज शिवनेरी गडापर्यंत जो प्रवास केला आणि ज्या पद्धतीच्या भूमिका समाजाच्या माध्यमातून मांडल्यात ना, त्या समाजाच्या या मागण्या म्हणजे ज्या पद्धतीच्या परिस्थित्या आज खऱ्या अर्थाने या मराठा आरक्षणाला किती गरज आहे आणि मराठा आरक्षणाच्या माध्यमातून समाजाचा कसा विकास होईल याची द्योतक ठरणारी उत्तरं होती। तर दुसरीकडे की ज्या पद्धतीने 50% आरक्षणाचा जो कोटा आम्हाला महाराष्ट्राला दिलेला आहे आणि या 50%च्या कोट्यामध्ये हे आरक्षण बसून सर्वसामान्य लोकांचे हित जपण्यासाठी ज्या शासनाच्या खुर्चीवर आज देवेंद्र फडणवीस साहेब बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून हा पेच कशा पद्धतीने सोडवला जाईल हा खऱ्या अर्थानं खूप मोठी तारेवरची कसरत आहे। कारण ज्या पद्धतीच्या भूमिकेत आज मनोज जरांगे पाटील दिसत आहेत की ती भूमिका म्हणजे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही। तर दुसरीकडे ज्या पद्धतीची आजपर्यंतच्या उपाययोजनेचे दाखले देत ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या संदर्भातून जेव्हापासून मुख्यमंत्री पद हे दायित्व त्यांच्या हाती आलं किंवा जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून कार्यरत झाले तेव्हापासून मराठा समाजासाठी ज्या पद्धतीच्या भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या त्याच्या संदर्भातले अनेक दाखले देवेंद्र फडणवीस वारंवार आपल्या पत्रकार मित्रांना बोलताना दाखवत आहेत। पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आज हा निर्माण झालेला पेच की एकीकडे ओबीसी समाजातून मिळणारं आरक्षण तर एकूण पाहिलं तर ओबीसी आरक्षणामध्ये ओबीसी या घटकामध्ये ज्या पद्धतीने 350 जाती जमातींचा उल्लेख आहे किंवा समावेश आहे त्या 350 जाती जमातीच्या आरक्षणातून मराठा समाजासाठी जे आरक्षण देण्याची भूमिका आज मनोज जरांगेंनी मांडलेली आहे खऱ्या अर्थानं ती कायद्याच्या पटलावर टिकणारी आहे। कारण ज्या पद्धतीच्या भूमिका ह्या नेहमी होत राहतात कारण की शासन आले की असे पेच प्रसंग येणारच, परंतु या पेच प्रसंगातून सर्वसामान्य माणसाचे हित आणि सर्वसामान्य माणसाचं ज्या पद्धतीचे कल्याण या मागे लपलेलं आहे ना त्या खऱ्या अर्थानं त्याचं स्वर्णमध्य साधणं ही सरकारची जबाबदारी। आज ज्या पद्धतीच्या परिस्थित्या फडणवीस सरकार समोर येऊन ठेपल्या आहेत खऱ्या अर्थाने या परिस्थित्या या अगोदरच्या सरकारच्या समोर कधीच आलेल्या नव्हत्या। कारण की अशा पद्धतीचे विकोपाचे विषय आजपर्यंत कुणासमोर आलेलेच नाहीयेत। पण ह्याच्यातून ज्या पद्धतीचा मार्ग काढणं किंवा या परिस्थितींना कशा पद्धतीनं हाताळणं हे आता सरकारच्या कला कौशल्यावर आधारित आहे। कारण ज्या पद्धतीच्या समस्या निर्माण होतील कारण की समस्या कशा पद्धतीनं समोर येतील किंवा ज्या पद्धतीची भूमिका शासनासमोर येईल हे कधीही सांगता येत नाही। कारण की प्रत्येक परिस्थिती ही काळानुसार बदललेली असते आणि त्या काळानुसार ज्या परिस्थितीचे निर्णय आणि काळ परिप्रेक्ष्य त्याच्यावर कसल्याही पद्धतीचं एकमेकावर अन्याय न करता याच्यातून काढलेले मार्ग खऱ्या अर्थानं सत्ता समीकरणाचं खरं कौशल्य म्हणता येईल आणि यालाच राजकारण म्हणता येईल, राजनीती म्हणता येईल। पण या राजनीतीच्या पेचामध्ये ज्या पद्धतीने आज मराठा आरक्षण हा विषय ओबीसी कोट्यातून मिळवण्याची जी भूमिका जरांगे पाटलांनी मांडली आहे त्या भूमिकेतून सरकार नेमकं काय तोडगा काढतील हे येणाऱ्या काळाची एक खऱ्या अर्थानं कसोटी आहे। ज्या पद्धतीने आम्ही लोकशाहीचा अंगीकार केला, आम्ही लोकशाही हा विषय आम्ही आत्मसात केला आणि लोकांसाठी चालवले राज्य म्हणून लोकशाहीची आम्ही अंमलबजावणी केली।
खऱ्या अर्थानं हा लोकशाही अंगीकारताना सगळ्यात मोठा जे ब्रीदवाक्य होतं की लोकांच्या हितासाठी उपाययोजना करता याव्या. आणि आज खऱ्या अर्थानं तोच प्रसंग आज खऱ्या अर्थानं प्रश्न म्हणून उभा आहे. एकीकडं ओबीसी समाज की ज्याच्या 350 जाती जमाती आहेत, ज्यांचं जर आपण एक मेडिकलच्या सीटच्या पद्धतीने म्हणू किंवा एखाद्या नोकरीच्या संदर्भातून म्हणू तर त्यांचं मेरिट लिस्ट हे एसबीसी किंवा ईडब्ल्यूएस पेक्षा हायर म्हणजे वरच्या स्तरावर असतं. परंतु या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ज्या पद्धतीनं समाज पटलासाठी सामाजिक भूमिकेसाठी जरांगे पाटलांनी मराठा समाजाचा विकास म्हणून या आरक्षणाची भूमिका लावून धरलेली आहे ना, तीच खरी भूमिका सर्वसामान्याच्या मनातली एक खरी आस आहे. कारण आजपर्यंत समाज इतक्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच एकवटला नव्हता किंवा समाजातल्या प्रत्येक भागापर्यंत आपल्या मुलांच्या किंवा आपल्या येणाऱ्या पिढींचं भवितव्य जपण्यासाठी जी आज एक आशा निर्माण झालेली, त्या आशेच्या पायीच आज सर्वसामान्य माणूस हा मुंबईकडे रवाना आहे. खऱ्या अर्थानं एकीकडं ही जरी आज मराठा समाजाच्या संदर्भातून असली तरी दुसरीकडे ओबीसी समाज सुद्धा आहे की ज्यांच्या कोट्यामध्ये आधीच 350 जाती जमाती आहेत. आणि या 350 जाती जमातीचं जर विभाजन केलं तर मिळणाऱ्या कोट्यातून त्यांच्या हिशोबातून किती हिस्सा त्यांच्या हाती लागेल याच्यात ही खूप मोठी स्पर्धा आहे. आणि ही स्पर्धा अजून वाढणार आहे की आज या पद्धतीची स्पर्धा कशा पद्धतीने याला नवीन मार्गातून जोडून सर्वसामान्य लोकांसाठी विकासाचे नवीन प्रयोग करण्याची भूमिका ही शासन घेणार आहे. हे खऱ्या अर्थानं आता शासनाच्या कार्यकौशल्यावर आहे. खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेबांचा जर थोडासा आलेख किंवा मागोवा घेतला तर ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या जेव्हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री या पदावर जेव्हा त्यांनी जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांनी प्रथमतः या मराठा समाजाच्या संदर्भातून पहिल्यांदा एसबीसी या कोट्यातून त्यांना 10% आरक्षण देण्याचा प्रयोग केला. खऱ्या अर्थानं हा प्रयोग पहिल्यांदाच यशस्वी झाला, पण नंतर जेव्हा त्यांचं सरकार पालटलं आणि ते कायद्याच्या कसोटीवर सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही, परंतु परत त्यांनी ज्या पद्धतीचे आयोग निर्माण करून प्रत्येक गोष्टीमध्ये मराठा समाज हा कसा सामाजिक मागासलेला समाज आहे याची कसोटी निर्माण करून सामाजिक पटलावर या आरक्षणाला परत पुनर्जागृत केलं. परंतु या परिस्थितीत सुद्धा ज्या पद्धतीनं एसबीसी या आरक्षण कोट्यातून त्यांना 10% आरक्षण आज मराठा समाजाला मान्य नाही. कारण की सामाजिक भूमिका आणि सामाजिक परिस्थिती पाहिली तर समाजाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि या 10% कोट्यांमध्ये ती व्याप्ती सामावणार नाही अशी शंका मराठा समाजाला आहे. त्यामुळं सामाजिक भूमिकेमध्ये आम्हाला अजून झुकतं माप पाहिजे या भूमिकेत आज मराठा समाज असल्यामुळं की हा विषय ओबीसी कोट्यातून आम्हाला देण्यात यावा अशी मागणी लावून धरणारा हा विषय आहे. परंतु खऱ्या अर्थानं आता सामाजिक भूमिकेत आणि सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये ओबीसी इतर जातींवर अन्याय होणार नाही याचीही भूमिका आता शासनाला जपणं गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीने एका भावाला जर आम्ही वाढत असू तर दुसऱ्या भावावर अन्याय होऊ नये या धर्तीवर जर घेतलेले निर्णय यशस्वी ठरले, या पद्धतीची जर न्याय सर्व समाजाला देता आला तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये जी समरसता हा विषय शासनाला अभिप्रेत आहे त्या समरसतेला जपण्यासारखं होईल. परंतु खऱ्या अर्थानं जो पेच प्रसंग या पद्धतीचे प्रश्न आज शासनासमोर उभे आहेत त्या उभ्या असलेल्या प्रश्नामुळं आज खऱ्या अर्थानं ओबीसी समाजाच्यासाठी एक नवीन प्रश्न निर्माण होईल की या प्रश्नातून नवीन एक स्वर्णमध्य काढून सामाजिक भूमिकेमध्ये एक नवीन चालना देणार मार्ग हे देवेंद्र फडणवीस कार्यान्वित करतील याच भूमिकेकडे आज सर्व महाराष्ट्राचं लक्ष वेधून आहे. खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये असे प्रश्न असे गुंथे निर्माण होणारच, कारण की सत्ता समीकरण म्हणजे की या सगळ्या गोष्टींचं अनाकरण आलंच. परंतु या सगळ्या गोष्टी जरी वास्तविक आम्हाला सोप्या वाटत असतील तरी कायद्याच्या चौकटीत या सगळ्या गोष्टी सोडवणं इतकं सोपं नाहीये आणि त्याच धर्तीतून निर्माण झालेले अनेक प्रश्न नेहमी आम्हाला सोडवणं गरजेचं असतं, कारण की समाजाला ती मिळणारी एक कलाटणी असते.
समाजाला दिलेला एक नवा आयाम असतो, नवीन एक उभारी असते. आणि या उभारीतून कोणावरही अन्याय न होऊ देता, कोणाचा हक्क न मारता, कोणावर कोणाची गळचेपी न होऊ देता, जर या गोष्टीतून जर हे मार्ग आम्हाला पुढे नेत असतील, आम्हाला नवीन रस्ता सापडत असेल, तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये यापेक्षा दुसरं फलित काय. परंतु ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या परिस्थितीत मी म्हणलो की लोकशाही हा विषय आम्ही जो अंगीकारलाय तो सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी. आज सर्वसामान्य म्हणजे कोण, की ज्यांच्या परिस्थित्या आज खऱ्या अर्थानं जे उपेक्षित आहेत, सामाजिक दायित्वामध्ये त्यांचा खूप मोठा प्रगतीसाठी आरफाटा आहे. आणि अशा लोकांना जर बळ देऊन सामाजिक परिप्रेक्षामध्ये समान अंतरावर, समाज संध्यांवर त्यांचं जर तुम्हाला आरूढ करता आलं, त्यांना नवीन संध्या देता आल्या, तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य कोणतंच नाही. आणि शासन हे नेहमी यासाठीच प्रयत्नशील असलं पाहिजे. शासनाच्या भूमिका या सर्वसामान्य लोकांच्या हित जोपासण्यासाठी असल्या पाहिजे. या भूमिकेतूनच आम्ही सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातूनच जनप्रतिनिधी निवडतो. आणि या जनप्रतिनिधीचं अर्धे कर्तव्य असतं की सर्वांना समप्रमाणे संधी मिळाल्या पाहिजे. परंतु आज ज्या पद्धतीची समाजासमोर हा प्रश्न येऊन एक नवीन जटिलता निर्माण झालेली, ही जटिलता कशा पद्धतीने सोडवायचे ही प्रश्न खऱ्या अर्थानं शासनासमोर ऐरणीवरचेच आहे. पण याच आतापर्यंतच्या अनुपाकामध्ये, आतापर्यंत ज्या कार्यकालामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक गोष्ट ही योग्य पद्धतीने, योग्य वेळेस चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा जी कौशल्य दाखवलं, त्याच पद्धतीची ही परिणिती सामाजिक परिप्रेक्षामध्ये एक नवीन आयाम जोडून जाईल, हे मात्र सर्वसामान्य माणसाच्या ध्यानी आहे आणि मनी आहे. परंतु या प्रश्नांना ज्या पद्धतीची भूमिका घेऊन जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर उद्या येणार आहेत, किंवा उद्या आज ज्या पद्धतीची भूमिका मांडत आहेत, त्या भूमिकेत खऱ्या अर्थानं समाजाची भूमिका ही योग्य त्या दिशेने वाटचाल करील. आणि शासनासमोर ज्या आलेल्या 16 वरच्या पोळीची जी भूमिका आज खऱ्या अर्थानं गुंतागुंत ज्या पद्धतीने सोडवली जाईल, आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये कोणावरही अन्याय न होऊ देता त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या हक्कांना अबाधित ठेवून नवीन भावंडांना जर काही अधिकार मिळत असतील, तर खऱ्या अर्थानं हे सुवर्ण योग आणि नवीन चालना देणारी दिशा ठरेल. आणि खऱ्या अर्थानं याच गोष्टीवर देवेंद्र फडणवीसांच्या भवितव्यावर खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब होईल. परंतु ज्या पद्धतीच्या भूमिकेत आज जरांगे पाटील आहेत, किंवा ज्या पद्धतीत ओबीसी नेते एकमेकाच्या समोर येत आहेत, तर ह्याच्यातील खऱ्या अर्थानं स्वर्णमध्य आणि स्वर्ण विषय समोर येऊ सामाजिक परिप्रेक्षामध्ये, यालाच खऱ्या अर्थानं हाताळणं फार गरजेचं आहे. कारण की नवीन संधी निर्माण होणं, नवीन आयाम जोडणं, नवीन वाटचाल दाखवणं हे सामाजिक कर्तव्यामध्ये शासनाचं नेहमी कर्तव्य राहिलेलं आहे. आणि या कर्तव्याच्या माध्यमातूनच सामाजिक चेतना आणि सामाजिक उत्कर्ष हा नेहमी अबाधित राहील. परंतु या सगळ्या जरी जटिलता आज समोर येत असतील, तरी या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीच्या घटनात्मक तरतुदी आणि ज्या पद्धतीच्या घटनात्मक उपाययोजना जर सरकारला करता आल्या आणि उपेक्षित समाजाला जर योग्य तो न्याय देता आला, तर खऱ्या अर्थानं सामाजिक विकास आणि सामाजिक उन्नती ही चांगल्या पद्धतीने होईल. आज ज्या पद्धतीची देवेंद्र फडणवीस साहेबांची जी परिस्थिती सामाजिक परिप्रेक्षामध्ये झालेली, आणि आजपर्यंत त्या न आलेल्या उलगडलेल्या कोड्यांना उलगडण्यात ज्या पद्धतीची त्यांची हातोटी मानली जाते, त्याच परिपाकामध्ये आज सगळ्यांची दृष्टीक्षेप याच प्रश्नाकडे आहे की या आंदोलनाला देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीनं साकारतील आणि या येणाऱ्या नवीन आयामांना, नवीन संधींना मराठा समाजासमोर नवीन एक कशा पद्धतीनं मार्गक्रमित करतील आणि सामाजिक भूमिकेत आपली ही बाजू कशा पद्धतीने भक्कम ठेवतील. कारण की एकीकडं आड आहे आणि एकीकडं विहीर आहे. जर या आडाच्या बाजूने जर विचार केला तर विहीर सुटणार आहे, विहिरीच्या बाजूने जर विचार केला तर आड सुटणार आहे. परंतु या मधली जी वाट जाणार आहे ती वाटच खऱ्या अर्थानं भविष्याची स्वर्णिम वाट असेल हे मात्र निश्चित. परंतु या वाटेच्या अनुषंगाने
ही दोन्ही बाजू कशा पद्धतीने भक्कमपणे सरकारच्या पाठीशी उभे राहतील आणि सरकारच्या या घेतलेल्या निर्णयाशी कितमत सहमत राहतील हा येणारा काळच ठरवेल. परंतु या सगळ्या जरी गोष्टी खरी असतील तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या हिशोबाने जर विचार केला तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये या अशा पद्धतीचे स्वर्णमध्य काढणं ही काळाची गरज आहे आणि महाराष्ट्राच्या हिताची गरज आहे. कारण की या पद्धतीचे अनुपाक आम्ही बदलले आणि या पद्धतीनं नवीन आयाम जोडण्यासाठी काही वेगळ्याच तरतुदी करण्याचा प्रयत्न केला तर 100% एक नवीन विषय, नवीन संघर्ष, नवीन सत्ताकारण निर्माण होईल आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये जे आम्हाला अपेक्षित नाही त्यापेक्षा अनपेक्षित प्रश्न समोर उभे राहतील. त्यामुळं खऱ्या अर्थानं ही सगळी कसोटी कोणाची आहे तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची. ज्या पद्धतीने या विषयांना ज्या सहजतेने आणि ज्या अनुपाकाने ते हाताळतील आणि सामाजिक परिस्थितीमध्ये हे प्रश्न कशा पद्धतीनं कोणावरही अन्याय न करता कशा पद्धतीनं मार्गस्थ करता येतील याचा जर स्वर्ण मध्य गाठता आला तर येणारा काळ ह्या नवीन आशाच्या नवीन पालवीच्या विषयातून अर्णव उदय होईल आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये एक नवीन चालना मिळेल. या विषयात तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या मनात ज्या काही शंका असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.